तर रामराम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो मित्रांनो, ITC हॉटेल्सचे मित्रांनो क्वार्टर 1चे जे काही रिझल्ट्स आहेत ते फायनली ह्या ठिकाणी अनाऊन्स झालेले आहेत. काल म्हणजे मित्रांनो 16 जुलै रोजी हे जे काही रिझल्ट्स आहेत ते अनाऊन्स झालेले आहेत. सो ह्या क्वार्टरमध्ये कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे त्याविषयी आपण चर्चा करूया आणि काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट्स असतील तर त्याविषयी आपण चर्चा करूया. सध्या तरी काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट्स मित्रांनो दिसत नाही आहेत. सो ह्या क्वार्टरमध्ये कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे आणि येत्या काही दिवसात स्टॉकमध्ये काय मोमेंटम होऊ शकतं ह्याविषयी आपण चर्चा करू सविस्तररित्या. सो मित्रांनो बघा, ITCचे जे काही मित्रांनो दोन भाग झालेले आहेत, म्हणजे ITC हॉटेल्स आणि ITC हे जे काही सिगरेट बिझनेस आहे तो वेगळा झालेला आहे. ओके, आता ITC हॉटेल वेगळी कंपनी आहे आणि ITCचे जे काही तंबाखूजन्य पदार्थ किंवा अदर जे काही बिझनेस आहेत ते वेगळे ह्या ठिकाणी झालेले आहेत. सो आता बघू शकता ITC हॉटेलचा मित्रांनो जूनमध्ये 816 करोड रुपयांचा सेल्स आहे. एक्सपेन्सेस 571 करोड आणि 245 कोटींचा मित्रांनो ऑपरेटिंग प्रॉफिट या ठिकाणी आपल्याला दिसतोय. मागील क्वार्टरमध्ये 1061 करोड रुपयांचा मित्रांनो ऑपरेटिंग प्रॉफिट होता, कारण ऑब्वियसली ह्या सीझनमध्ये मित्रांनो हॉटेल बिझनेसेस चांगला परफॉर्म करतात. जून 2024 मध्ये 706 करोड रुपयांचा मित्रांनो सेल्स होता. सो डेफिनेटली क्वार्टर ऑन क्वार्टर तुम्ही बघितलं तर सेल्समध्ये आपल्याला वाढ होताना दिसते. ऑब्वियसली ITC एक मित्रांनो मोठा ब्रँड ह्या ठिकाणी आहे. आता ऑदर इन्कमचा मित्रांनो विचार केला तर 48 कोटींच्या ऑदर इन्कम्स आणि 2 कोटींचा इंटरेस्ट कंपनीने फक्त काय केलेला आहे, दिलेला आहे त्यांच्या कर्जांवरती. आता नेट प्रॉफिटचा विचार केला तर 134 कोटींचा नेट प्रॉफिट आहे, जो मागील क्वार्टरमध्ये 258 करोड होता आणि जून 2024 मध्ये 87 करोडच्या आसपास होता. सो डेफिनेटली हॉटेल बिझनेसमध्ये मित्रांनो ह्यांची चांगली ग्रोथ होते असं आपल्याला कुठेतरी ह्या ठिकाणी स्पष्ट दिसून येतं आहे. आता आपण बघूया मित्रांनो ह्या ठिकाणी करंट प्राईस ह्या स्टॉकचं काय आहे आणि त्याचबरोबर व्हॅल्युएशन्स मित्रांनो काय आहे. सो डेफिनेटली मित्रांनो व्हॅल्युएशन्स थोडेसे महाग आहे. 77चा मित्रांनो ह्या ठिकाणी P आहे आणि तुम्ही अर्निंग जर तर ह्या ठिकाणी अर्निंग सध्या ह्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आहेत. ओके, आय डोंट नो की काय टेक्निकल इश्यू ह्या ठिकाणी आहे. हां, एक चांगली गोष्ट आहे मित्रांनो की स्टॉक फंडामेंटली खूप जास्त स्ट्रॉंग आहे. 0.01 मित्रांनो ह्या ठिकाणी डेट टू इक्विटी रेशो, म्हणजे कंपनीवर कर्ज जे आहे ते ऑलमोस्ट मित्रांनो नील आहेत, म्हणजे कर्ज फारच जास्त कंपनीवरती कमी आहे. त्यामुळे मित्रांनो फंडामेंटली ही जी काही गोष्ट आहे ती या कंपनीला खूप जास्त स्ट्रॉंग बनवते. ओके, बुक व्हॅल्यू 51 रुपयांच्या आणि मित्रांनो 237 रुपयांचा मित्रांनो करंट प्राईस ह्या ठिकाणी चालू आहे. फक्त एकच मित्रांनो गोष्ट आहे की ह्या ठिकाणी हा जो काही स्टॉक आहे तो थोडासा महाग आहे. पीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं, ज्या अर्निंग्स आहेत त्याच्या हिशोबाने बघितलं तर खूप जास्त महाग हा स्टॉक आहे. सध्याच्या लेवलवरती जर मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही करू शकता, पण हा स्टॉक ज्या वेळेला घसरण देईल, म्हणजे एक चांगली घसरण होईल, त्यावेळेला पुन्हा एकदा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याची ह्या ठिकाणी गरज आहे. कारण मित्रांनो इतक्या हाय पीवरती स्टॉकमध्ये थोडीशी घसरण येणं ह्या ठिकाणी स्वाभाविक गोष्ट आहे. सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.